आणि आता महत्त्वाच्या घडामोडींचा घेणार आहोत वेगवान आढावा। बुलढाणा जिल्ह्यातही गारपिटीचा तडाखा, अवकाळी पावसामुळे द्राक्षाचे भाव पडल्यानं शेतकऱ्यांचं नुकसान। धुळ्याच्या साक्रीत अवकाळी पावसाचा तडाखा, साक्री तालुक्यातील सामोडे परिसरात शेतीचं मोठं नुकसान, पंचनाम्यांना वेग, शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाईची मागणी। धुळ्यात गारपीट, वादळी पावसामुळे मोठं नुकसान, पिकांचा पंचनामा करावा, माजी आमदार कुणाल पाटील यांची जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा। नंदुरबार जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस आणि गारपीट, तोरणमाळलाही गारपिटीचा तडाखा, हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार वादळी वाऱ्यासह गारपीट। वादळी वाऱ्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये पिकभुई सपाट, आपेगाव, कडेठाण, आडूळ, रांजणगाव, बालानगर या भागात मुसळधार पाऊस, शेती पिकांचं मोठं नुकसान। गोंदिया जिल्ह्यात अवकाळीच्या हजेरीनं फळबागा, मका धोक्यात, पुढील 3 दिवस पावसाचा इशारा असल्यानं शेतकरी चिंतेत, तर अवकाळी पावसामुळे धानाला फायदा। जळगावच्या शिरसोली गावात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा, शेतीला फटका, पावसामुळे फुलांचंही मोठं नुकसान। वाशिम जिल्ह्यात पुढचे 2 दिवस गारपिटीसह पावसाचा अंदाज, अवकाळीमुळे वाशिम जिल्ह्यातील कांदा उत्पादक अडचणीत, कांद्याचं पीक काढणीच्या अंतिम टप्प्यात असतानाच कांद्याला फुलं उमलण्याचा धोका वाढला। अमरावतीच्या मेळघाटात अवकाळी पावसाची हजेरी, अवकाळी पावसामुळे 150 क्विंटल मका पूर्णपणे भिजला, अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका चिखलदरा तालुक्याला। परभणी जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे आंबाफळ बागेचं नुकसान, गावरान आंब्याचं उत्पादन कमी होण्याची शक्यता। पुण्यातील भूर तालुक्यात अवकाळी पावसाचा धुमाकूळ, पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान, नुकसानीचे महसूल आणि कृषी विभागाकडून पंचनामे करण्यास सुरुवात, मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानं शेतकरी अडचणीत। पुण्याच्या चाकण बाजार समितीत कांद्याचा साठा, आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे कांद्याची निर्यात बंद, तर दुसरीकडे अवकाळी पावसामुळे कांद्याचं नुकसान, शेतकरी संकटात। विदर्भात पुढील 4 ते 5 दिवसात अवकाळी पावसाची शक्यता, नागपुरात काही जिल्ह्यांमध्ये गारपिटीची शक्यता, तर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज। पैठण तालुक्यात अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान, देगाव शिवारातील डाळिंबाची बाग पूर्णपणे उद्ध्वस्त, तर काढणीला आलेला गहू पूर्णपणे आडवा।